नमस्कार. आजच्या व्हिडिओ बघायचं आहे तर 10वी गणित भाग 2 त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 मधला प्रश्न क्रमांक 7 काय दिला आहे. एका लंबवृत्तचित्तीच्या आकाराच्या बादलीच्या तळाचा व्यास 28 सेंटीमीटर व उंची 20 सेंटीमीटर आहे. ही बादली वाळूने पूर्ण भरली आहे. त्या बादलीतील वाळू जमिनीवर अशा रीतीने ओतली की वाळूचा शंकू तयार होईल. वाळूच्या शंकूची उंची 14 सेंटीमीटर असेल तर शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ काढा. आधी आपल्याला प्रश्नामध्ये जेवढं काय दिलं तेवढं लिहून घेऊया, मग आपण परत प्रश्न वाचूया. तर प्रश्नामध्ये काय दिलं आहे, लंबवृत्तचित्ती आकाराची बादली अटी तळाचा व्यास d बरोबर 28 सेंटीमीटर आणि उंची किती दिली आहे, h बरोबर 20 सेंटीमीटर. ओके, हे बघा. आणि दुसरं काय दिलं आहे, वाळूच्या शंकवाकृती भागासाठी शंकूची उंची 14 सेंटीमीटर दिली आहे आणि शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ, त्याला काय म्हणतात, सूत्र काय ते, शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ, त्याचं सूत्र काय, पायार वर्ग. तर हे पायार वर्ग म्हणजे किती येतात ते आपल्याला काढायचं आहे. ओके, तर प्रश्न परत वाचू. एका लंबवृत्तचित्ती आकाराच्या बादलीच्या तळाचा व्यास 28 सेंटीमीटर व उंची 20 सेंटीमीटर आहे. ही बादली वाळूने पूर्ण भरली आहे. ओके, म्हणजे याचं घनफळ काढावं लागणार बहुतेक. तर त्या बादलीसाठी वाळू जमिनीवर अशा रीतीने ओतली की वाळूचा शंकू तयार होईल आणि वाळूच्या शंकूची उंची 14 सेंटीमीटर असेल तर शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ काढा. ओके, तर पूर्ण वाळू त्यांनी जमिनीवर अशा रीतीने ओतली की शंकू तयार झाला, म्हणजे शंकूचं पण घनफळ काढावं लागणार आहे. ओके, म्हणजे वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर शंकूचे घनफळ आपल्याला करावं लागेल. पहिल्यांदा आपल्याला दोघांची घनफळ काढावं लागतील. ओके, त्याच्यानंतर आपल्याला शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ मिळेल. तर पहिला आपण बादलीचे घनफळ काढूया. बादलीच्या घनफळाचं सूत्र काय, पायार वर्ग h. ओके, आता r आपल्याला त्रिज्या माहिती असायला पाहिजे, पण आपल्याला व्यास दिला आहे. आता व्यासच्या नेहमी अर्धी त्रिज्या असते. ओके, तिकडे आपण छोटंसं हे लिहूया, त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. व्यास किती दिलं आहे, 28 सेंटीमीटर. 28 सेंटीमीटर भागिले 2 म्हणजे 14 सेंटीमीटर काय आली, त्रिज्या आली. ओके, तर त्रिज्या ह्याच्यामध्ये वापरूया सूत्रामध्ये. 22/7 पायची किंमत घ्यायची. r बरोबर किती, 14 म्हणजे 14चा वर्ग. तर उंची किती त्याने दिली आहे बघा, 20 सेंटीमीटर. ओके, आता काय करायचं, 22/7 गुणिले 14 2 वेळा लिहायचं आहे, कारण आपल्याला भाग घालायचा ना, म्हणून 2 वेळा लिहिलं. 7 × 7 7 2 14, भाग जात असेल तर घालवून घ्यायचा. शिल्लक करायला 22 गुणिले 14 गुणिले 2 गुणिले 20. यांचा जो गुणाकार असणार आहे तो काय असणार आहे, बादलीचे घनफळ, म्हणजे वृत्तचित्ती आकाराची बादली आहे त्याचे घनफळ असणार आहे. ओके, यांचा गुणाकार किती येतो, 12,320 सेंटीमीटर क्यूब. ओके, आता जे दुसरं आहे, शंकूचे घनफळ म्हणजे वाळूच्या शंकूचे घनफळ. शंकू ओतले ना जमिनीवरती, वाळू ओतले ना जमिनीवरती आणि शंकू तयार केला, म्हणून वाळूच्या शंकूचे घनफळ बरोबर त्याचं सूत्र काय, शंकूच्या घनफळाचं 1/3 पायार वर्ग h. ओके, आता याच्यामध्ये किमती भरूया. 1/3 गुणिले पायची किंमत किती घ्यायची आहे, ते आपल्याला पायची किंमत घ्यायचीच नाही, कारण हेच आपल्याला काढायचं आहे ना. हे आपण काढूया, हे आपण तसंच ठेवूया. इथे आपण फक्त उंची लिहूया. ओके, आता त्यांनी शंकाकृती भागासाठी उंची 14 सेंटीमीटर दिली आहे. ओके, आता 14ला वरती लिहूया, इकडे 14/3 गुणिले पायार वर्ग. ओके, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता जितकं वृत्तचित्तीचे घनफळ आहे लंबवृत्तचित्तीचं, तितकं शंकूचे घनफळ आहे. ओके, म्हणून काय, जितकं बादलीचं घनफळ आहे तितकं शंकूचे घनफळ आहे ना, म्हणून. आता बादलीचं घनफळ किती काढलं आहे, 12,320. शंकूचे घनफळ किती काढलं आहे, वरती आपण 14/3 गुणिले पायार वर्ग. पायार वर्गाची आपल्याला किंमत काढायची आहे. ओके, पायार वर्ग म्हणजे काय, पायार वर्ग म्हणजे शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ. ओके, आता 3 इथे भागिले आहे, तर बरोबर चिन्हाच्या त्या साईडला नेऊया, कारण इथे पायार वर्ग आहे म्हणून. पायार वर्गाला सेपरेट इकडेच ठेवूया. 12,320 असे लिहिले. इथे 3 भागिले बरोबर चिन्हाच्या त्या साईडला गेल्यानंतर होणार गुणिले, आणि 14 इथे होणार भागिले. ओके, आता भाग जात असेल तर घालवून घ्यायचं आहे. 14ने डायरेक्ट भाग घालायची गरज नाही, 14चा पाडा येत नसेल तर 2ने भाग घालतो तरी पण चालतो. ओके, बेसक 12 बे 1 बे बेसक 12 बे 0 0. ओके,
सातने भाग तर 7चा पाडा येत असणार तुम्हाला. 7 8 56, 5 शिल्लक राहिली. 7 8 56, 0 0. ओके. 880 गुणिले 3 यांचा जो गुणाकार असणार आहे तो काय असणार आहे, शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ. ओके. यांचा गुणाकार किती येतो, 2640 सेंटीमीटर वर्ग. ओके. म्हणजे शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ किती आलं, 2640. इथे लिहायचं आहे तुम्हाला. म्हणून शंकूचे तळाचे क्षेत्रफळ बरोबर 2640 सेंटीमीटर वर्ग. ओके. धन्यवाद.